नमस्कार मंडळी, एक हाय. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. दीपू काय सब्जेक्ट सुरू करीन झाल्या मीच सांगतो आता. तर आज शनिवार आहे. हो. तर दीपू आणि मी आणि दक्षकडे बघा, शाळेला जाणार आहे तो तो. बॅग घेऊन फिरायला लागलाय आज दिवसभर. आम्ही एक व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो. क्लायमेट चेंज झालेलं आहे. दीपूचं लक्ष नसतो, मी बोलतो तुम्हाला. काय बोलते मला कुठे तर आपल्याला काय सांगायचं होतं मला की क्लायमेट चेंज झालेलं आहे. खूप टॅनिंग व्हायला लागलं, म्हणजे ऊन एकदम चेहऱ्यावर यायला लागलं आहे. तर शूटिंगला इथं एवढं लोकेशन पण ही नाही आहे. तर बघू शकता असंच या एरियामध्ये आपण शूटिंग करतोय. तर शूटिंगचा एरिया असा आहे वाशीमध्ये. सेक्टर किती आहे तिथे? सेक्टर 3 का? सेक्टर 3-2 म्हणजे मेन सिटीमध्ये येतोय ही. तर एरिया वाशीमध्ये. तर खूपच ही झाला, टॅनिंग होते म्हणून बसलो. म्हटलं मोठा व्हिडिओ बनवूयात आपण, तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया म्हटलं. आणि महत्त्वाचं की दीपू पण एक्झाम दिलेले. मी बरेच व्हिडिओमध्ये सांगायला लागलो की व्हिडिओच्या संदर्भात प्रॉपर व्हिडिओ बनावा लागला आपल्याला. काय आमच्या स्टुडिओमध्ये बनवूया, घरातल्या स्टुडिओमध्ये बनवूया. चालेल हा, चालेल. इंटरनॅशनल स्टुडिओ आहे आमचा. हा, त्यासाठी बनवूयात आपण, सगळ्यांसोबत शेअर करूया काय काय गोष्टी. तर सगळ्यांना माहिती होईल कुठल्या एक्झाम होते, कसं शिकायचं, कुठली ॲडमिशन घ्यायची, कसं कुठल्या काय म्हणतात त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा. सगळ्याच कॉलेजमध्ये घेता येते आपल्याला, का नाही? पैसा असेल तर सगळ्याच पैसा असेल तर सगळ्याच कॉलेजमध्ये, सगळ्याच नव्हे का, एखादा. गव्हर्नमेंट कॉलेज. पैसे नसेल तर गव्हर्नमेंटला नव्हे, गव्हर्नमेंटला पण एक्झाम आहे. एक्झाममध्ये पास झाली तर तुला ॲडमिशन आहे. त्यासाठी तेवढा एक्सपिरियन्स तुझं शेअर करशील सगळ्यांसोबत. त्यासाठी आपण का थांबलेलं आहे, त्याला एक कारण आहे की 10 तारखेला एक्झामचा रिझल्ट येणार आहे. रिझल्ट आल्यानंतर क्वेश्चन पेपर सकट तुमच्यासोबत आम्ही शेअर करायचं प्लॅनिंग आहे. होय का नाही? दीपू ही गोष्टी, आतल्या गोष्टी काय सांगत नसती, मीच सांगतोय तुम्हाला. कारण तुम्हाला थोडंसं म्हणजे काळजी वाटतं मला तुमच्या सगळ्यांचा, म्हणून म्हटलं की तुम्हाला सांगूयात. क्लिअरली आवाज येतोय का नाही नक्की कळवा. कारण असा विषय झाला इकडं, वार शनिवार आहे का गुरुवार आहे कळीनं झालं. एवढा गर्दी आणि टाई चालू आहे दुपारचं 2 वाजता. होईच ना. आता ती पोरं म्हटले मला मगाशी की आवाजवाला आपण शूटिंग करायचं नाही, फक्त सायलेंट शूटिंग करणार आणि व्हॉइस ओव्हर घरात जाऊन करणार. कारण हे लाऊड जास्त आहे ना त्यासाठी. तर ठीक आहे, लाऊड असायलाच पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारखं पाहिजे असं काय नसते. काय गोष्टी मनाविरुद्ध गेलं तरी आपल्याला मनासारखं होण्यासाठी ॲडजस्टमेंट करावं लागतं. ठीक आहे, सगळ्यांसोबत ह्या गोष्टी शेअर केल्याबद्दल मनात पण गोष्टी हलका होत्यात. दक्षू पण आपला बसलेलं आहे, बॅग घेऊन फिरला. पाठीमाग इथं शूटिंग सेंटर म्हणजे मोठ्या गाड्याचं वगैरे शूटिंग झालं. छान शूटिंग होता. व्हिडिओ घ्यायला पाहिजे होतं मी थोडं शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं थांबलो. नेक्स्ट टाईम मी इथं शूटिंग कोणती शूटिंग होते ते पण तुम्हाला शेअर करतो. तर दीपू तिकडं बसल्या. मी म्हणतोय ना, आज गाडी खूपच आहेत, सगळ्याकडं गाड्या आहेत. मला तरी खूपच हे झालं आहे, गर्दी आहे. त्यासाठी मला आज तरी काही गोष्टी शूटिंग करायचं नाही, आपल्याला शूटिंग करायची नाही. सगळ्यांसोबत आपलं मस्तपैकी व्लॉग बनवायचं. आणि दीपू पण म्हणा लागल्या आज सुट्टी, तिला पण सुट्टी होता. माझं पण कामाचं आज सुट्टी. रविवार शनिवार आम्ही दोघं बाहेरच असतोय. तर कोल्हापूरला येणार होतो आम्ही, कोल्हापूरचं कॅन्सल झालं आहे. कारण दक्षूची मावशी काका वगैरे इकडंच राहायला आलेले आहेत. तर पाहुणे पण येणार होते, त्यासाठी आपल्याला कोल्हापूरला जाता आलेले नाही आहे. आणि दीपू म्हणत आहे की तर 2-4 दिवसामध्ये जायचं प्लॅनिंग आहे. पण 10 तारखेला रिझल्ट झाल्यानंतर व्हिडिओ पण येईल आणि कोल्हापूरला गेलेला व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही. इकडं दीपू बसलेले आहेत. दीपू म्हणते मला की ओनली वॉचिंग फॉर एक्झाम रिझल्ट.
अंडरस्टँड. हा. तर एक्झामचा रिझल्ट आला की गुल. मला वाटत नाही गुल होणार आपण, होय का. का? नवी मुंबईमध्ये 5 वर्ष काम केलेला आठवण राहायचं का ठेवायचं फक्त. नाही नाही, गावाला जायचं. 2 दिवसासाठी जायचं, महिनाभर नाही आणि कायमचं नाही. डेपो 5 हे दक्षू गाडी इकडं बघ. थांब तिथं. हे 5 वर्ष तू इकडे काम केलीस आणि मधी सोडून चाललीस, असं कसं चालेल. मग आज माझी रिटायरमेंट झाली समजायची 5 वर्ष. नाही बाबा, नो रिटायरमेंट. तू वर्क करायचा लाईफ टाईम. इकडं ना एक झाड आहे, तुम्हाला दाखवतो मी. सिंधीचं झाड आहे, सिंधीचं. ताडीमाडी लोकेशन भारी. आता जरा क्लायमेट वगैरे चेंज झालेलं आहे, मस्त वाटतंय आता. तर दक्ष बघू शकता इकडं, दक्ष कसं खेळायला लागलं आहे तिकडं. त्यांनी तिकडं लांब आहेत, मी आलो इकडं थोडंसं बघूया काय म्हणताय. दीपू म्हणत होतो मी, पण दीपू काय ऐकायला तयार नाही. तर आपल्याला जायचं म्हणतोय. असंच आपण चालत जायचं नाही. आमचं गाडी तिकडं पाठीमागं गाडी आहे. तर इकडं आलेलं आहे. तिकडं कॉलेज वगैरे बघू शकतो. इकडं बघा कॉलेज, बघा कॉलेज. लोकेशन खूप भारी आहे आणि मला पण भारी वाटतंय फिरायला. नवी मुंबईमध्ये मला एकाने सांगितलेलं खूप स्वच्छ आणि क्लीन आहे. त्यांनी जसं सांगितलेलं तसंच आहे. आणि प्रत्येक वेळी फिरायला येतो, सगळीकडे जातो फिरायला, पण खूप क्लीन अँड हायजीनिक. दीपू म्हणते कोल्हापूरला जायचं, मी म्हणतोय नको, मुंबईमध्ये राहूया. आता 5 वर्ष मुंबईमध्ये काढले म्हटलं की आता 30 वर्ष काढायचं काय, असं म्हटल्यानंतर दीपू म्हणते काय आता वेटिंग लिस्टमध्ये आहे निर्णय. काय करते बघू, फायनली निर्णय आपला ठरला का नाही. व्हिडिओमधनं तुम्हाला सांगायचं काय की फायनल आपला निर्णय ठरणार का नाही हे पण कळवणार आहे. ही गोष्ट खूप म्हणजे मनाला लागणार आहे. 5 वर्ष आपण एक ठिकाणी काम केलो आणि सडनली सोडून जायचं पण थोडंसं अवघड होतं आहे म्हणतोय. तोपर्यंत समोर बघण्यासारखा चेहरा करून बसलेला आहे दीपू. कुणाला आवडणार नाही कोल्हापूरला जायला, यायचं की राव, आहे का नाही दीपू. मग काय? दक्ष खेळायला लागलाय, ऐकायला तयार नाही. दक्षू वाट ऐकायला तयार नाही. काय करायचं, दक्षू वाट ऐकत नाही. खेळायला लागले मग अजून बॅग घेतलंय. हे बघा, हे बघा बसले ती निवांत बसले, मी पण निवांत बसलोय. हे बघा इकडे कसं क्लिअरली होतं. हे बघा बसल्या निवांत बसल्या, मी पण निवांत बसतो आता. आणि पाठीमागं तिकडं हे आहे चर्च आहे, इकडे शिवमंदिर आहे, समुद्र आहे. मस्तपैकी थोडंसं फिरून येणार. आभाळ वर आलेले आहे. 2 दिवस झाला मस्तपैकी धो पाऊस पडतंय. कम्प्लिटली चेंज आहे सगळं क्लायमेट आहे. बघा तुम्हाला वाटतंय ना टॅनिंग, बघा कसं झालंय सगळं. घामाला पुसून कंटाळा आलाय. आता जायचं आता घरी. आज शनिवार आहे. दीपू म्हणत्या DMart जायचं आहे म्हणून. DMart जाऊन मस्तपैकी खरेदी करून यायचं आहे. तोपर्यंत काय म्हणताय बघूया. सगळ्यांना सगळं चांगलं तुम्ही आम्हाला सपोर्ट केलेलं खूप भारी वाटते राव. आमचं पण 5000 सबस्क्रायबर आता होतील. थँक्यू सो मच सगळ्यांना. सपोर्ट तुम्ही असंच करत आहात, होय का नाही. हे मला बरमुडं घालून आणले आणि व्हिडिओ बनवायला सांगायला लागले. कसं करायचं, त्यात काय होतंय, काय होत नाही. गुडघ्यावर येऊन मासे बसतात, दुसरं काही नाही. कळायला का तुला. हसतीस का हसतीस, सांगायला मी तुला. त्यात काय होते, काय घातले ना बस झालं. काय घातलंय ना सगळं सांगायचं झाकलंय ना बस झालं. हां, सगळी गोष्टी सांगायची नसते. चला मग बाय बाय, टाटा, सी यू.